नमस्कार. मी तेजस सर, यशोतेज अकॅडमी पुणे. आज आपल्यासोबत आहे कॅडेट आदित्य जाधव. आजचा दिवस आपल्यासाठी फार स्पेशल आहे. बिकॉज पूर्ण भारतभरातनं 8 लाख लोकांनी एनडीची परीक्षा दिली. त्या 8 लाख लोकांपैकी 8,000 लोकांनी ती लेखी परीक्षा क्लिअर केली आणि त्यांनी इंटरव्ह्यू दिले. त्या 8,000 लोकांपैकी 792 लोकांनी हे इंटरव्ह्यू क्लिअर केले आणि नुकतीच युपीएससीची मेरिट लिस्ट जाहीर झाली आहे. त्यात आदित्यचा नंबर म्हणजे भारतातनं 12वा आणि महाराष्ट्रातनं मुलांमधनं पहिला. इट्स अ बिग अचीवमेंट. आणि आजचं हे व्हिडिओ फार स्पेशल यासाठी आहे कारण की आपल्यासोबत त्यांचे आई वडील पण आहेत आणि ते स्वतः चेन्नईवरनं आपल्यासाठी इथे आले आहेत. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी काल फार भरपूर इफेक्टिव्ह होईल कारण की यामध्ये आपण आदित्यकडनं त्याच्या स्ट्रॅटेजीज बद्दल पण ऐकू आणि त्याच्या आई वडिलांची थॉट प्रोसेस काय असते ते पण ऐकूया. सो वेलकम आदित्य आणि वेलकम थँक्यू बोथ ऑफ यू. आदित्य महाराष्ट्रातनं पहिला आणि भारतातनं 12वा आलाय. पहिले तर कसं वाटतंय आणि सेकंड एक्सपेक्ट केलं होतं का? पहिले आपण वडिलांकडनं जाणून घेऊया. आता कसं वाटतंय म्हटलं तर आम्हाला आता आकाश ठेंगणं झालंय. कारण आदित्य डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये येणार हे तो नवी येत असल्यापासून त्याच्या डोक्यात होतं, पण त्याला प्लॅटफॉर्म नव्हता आणि वायटीच्या माध्यमातून तो प्लॅटफॉर्म मिळाला त्याला आता आणि त्यानं त्याचं चीज करून दाखवलंय आता. त्यामुळे आम्हाला आकाश ठेंगणं झालंय आणि ऍज अ पेरेंट मी खूप प्राऊड फील करतोय कारण मी स्वतः एका खेडेगावातून आलोय, स्कॉलरशिपवरती शिकलोय आणि खेड्यातून शहराकडे जाण्याचा जो प्रवास होता तो अनुभवलाय, पण त्याच्यातून पुन्हा बिझनेसमध्ये येणं सक्सेस करून दाखवत ते अनुभवलंय आणि माझ्या मुलांनी ती लिगॅसी पुढे चालू ठेवली आणि तो आता देश सेवेसाठी आम्ही त्याला आता अर्पण करतोय. तर एक खूप चांगलं फिलिंग आहे आणि शब्दामध्ये हे वर्णन करण्याच्या पलीकडे आहे त्याचं. तुम्हाला कसं वाटतं? खूप खूप आनंद होतोय. आदित्य एवढी मोठी लांब भरारी घेईल अशी कल्पना ही म्हणजे होती कल्पना, परंतु ते त्यानं साक्षात करून दाखवलं. याच्यासाठी खूप खूप आनंद होतोय. आदित्य, हाऊ डू यू फील? कैसा लग रहा है? सर म्हणजे खूपच प्राऊड वाटते सर. म्हणजे आता पॅरेंट्स बसलेत माझ्यासोबत, आय एम शुअर त्यांना पण खूप प्राऊड वाटत असेल. आणि ज्याच्यासाठी 2 वर्ष कष्ट केले सर आणि जो स्वप्न बघून इकडं आलेलो मी ते फायनली झाले आता, म्हणजे विश्वास होईना मला. तर ते म्हणजे खूप प्राऊड वाटते सर. ऑलराईट. 10वी पर्यंतचा आदित्य आणि 11वी-12वी मधला आदित्य ह्याच्यामधले काय मेजर डिफरन्सेस आहेत? म्हणजे काय असं त्यांनी स्वतःला घडवलंय की ज्याच्यामुळे त्यांनी हा फीट अचीव्ह केलाय? तुम्हाला काय वाटतं सर? खूप चांगला प्रश्न आहे. आपण म्हणतो ना जेन झी वगैरे, तर आदित्य त्या कॅटेगरीत मोडतंय. तर घरी असताना जे काही इनडिसिप्लिन किंवा आई वडिलांचं प्रेम लाड प्यार जे असतं तर त्यातच वाढलेला हा मुलगा आहे. तर 9वी पर्यंत आम्हाला ते सगळं आम्ही अनुभवलंय आणि जेव्हा अकॅडमीचा विषय निघाला किंवा डिफेन्स मध्ये जायचं त्याचा प्लॅन झाला आणि त्याच्यानंतर आणि मागची 2 वर्षे जे काय त्यानं स्वतःला घडवलं तर ते बघून वाटतं की आता तो पूर्ण डिसिप्लिन आहे, पंक्च्युअल राहील, तो त्याचं कम्युनिकेशन वगैरे इम्प्रूव्ह झालंय आणि हे त्याच्या पुढील करिअरसाठी नक्कीच त्याला उपयोगी होईल. राईट. आदित्य, फ्रॉम यू आय वॉन्ट टू नो, सिन्स लास्ट 2 years तू वायटीमध्ये होतास, राईट? Yes, sir. कसे होते हे 2 वर्ष वायटीचे आणि वायटीची तुझी सगळ्यात सुंदर मेमरी होती? सर आता माझे फादर जसे एक्सप्लेन केले, मी घरात म्हणजे इनडिसिप्लिन होतोच, पण जेव्हा वाईटीत आलो सर मी खूप गोल ओरिएंटेड झालो की हा आता एनडीए जॉईन करायचंच आहे. आणि सर ते मोटिवेशनला ऍड केले माझे सिनियर्स, म्हणजे जो रेकमेंड झालं त्यांना बघून वाटायचं की हा आता जायलाच पाहिजे, एनडीए शिवाय दुसरं काहीच नाही पाहिजे मला, आता एनडीएच पाहिजे. आणि सर त्याच्यात वायटीने खूप मदत केली माझी आणि ह्याच्या मागे नॉट ओनली माझं हार्डवर्क होतं बट माझे टीचर्स, मेंटर्स लाईक यू सर आणि माय फ्रेंड्स ॲज वेल, माय बटालियन, माय सिनियर्स, माय ज्युनियर्स, सगळ्यांचाच हात होता सर त्याच्या मागे. मला अजून आठवते ज्या दिवशी मी रेकमेंड झालेलो तेव्हा मला मागचे मेमरीज आलेले जो वाईटीत काढले मी, की रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही अभ्यास करायचो सोबत. जर काय कोणी मस्ती करत आहे त्यांना परत आणायचं अभ्यासात, नाहीतरी सोबत मस्ती करायचं आपण, बोर झालं तर काहीतरी. आणि मस्ती केल्यावर मग सिनियर पकडायच्या म्हणा, मग त्यांनी ज्ञान द्यायच्या म्हणा की
अभ्यास वगैरे करा आणि गाईड पण खूप छान करायचे. काही डाऊट्स आले आम्ही सिनियरकडे जायचो आणि गाईड वगैरे करायचे ते मस्त. सो मागच्या 2 वर्षात तशी तुझी फार डेव्हलपमेंट झाली. येस सर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठी स्कूल ज्यांना एज्युकेशन तमिळ भाषेत झालं होतं, त्यांची तमिलियन चांगली होती, मराठी थोडी वीक होती, पण त्यांनी छान ती शिकली. यावर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. याच्या तर मेमरीज वायटीए मध्ये असताना भरपूर होत्या. तुमचे 2 वर्षाच्या मेमरीज कशा होत्या? त्यांनी वायटीएत आल्यानंतर फार जास्त आठवण आली की बरं करता इथे पडलं? मुलगा म्हटल्यानंतर मला खूप आठवण आली आणि इमोशनल एक आई म्हणून म्हणजे खूप मनातून अशी भीती वाटत होती की आता हा म्हणजे तमिळनाडूतून महाराष्ट्रात आला हा आनंद होताच मला. खरं तरी एक आई म्हणून एक भीती आहे, अजूनही आहे. असं नाही की आणि त्याच्यात खूप इम्प्रुव्हमेंट झालं की तो आला, महाराष्ट्रीयन कल्चर त्याने पहिल्यांदा पाहिलं, तो तमिळनाडूत वाढला, तमिळनाडूत त्याचं शिक्षण सगळं तमिळनाडूत झालं आणि तो पहिल्यांदाच वाटेत येऊन त्यानं पूर्ण मराठी कल्चर त्यानं बघितलं आणि त्याला आत्ता थोडं मराठी कळते, ह्याच्यासाठी मी खूप 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 आनंदी आहे. चला, म्हणजे मराठी ही इट इज ऑल्सो अचिव्हमेंट तुझ्या म्हणजे विदर्भ, मराठवाडा, कोल्हापुरी मराठी सगळ्या भाषा तो सगळ्या भाषेत. समजलं. राईट. सो सर, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तेव्हा तुम्ही याला वायटी मध्ये इथे घातलं तर तुम्हाला किती कॉन्फिडंट होता की हा सगळ्या लेखी परीक्षा, SSB सगळं क्लिअर करेल? तुम्हाला किती कॉन्फिडंट होता? आणि मग त्यानंतर म्हणजे घरातनं त्याला सपोर्ट कसा होता किंवा तुमच्यातलं इंटरनल रिलेशन कसं? आमच्या घरी आम्ही शिस्तीचं बाळकडू देतो सगळ्यांना आणि आपल्या कल्चरचा पूर्णपणे एक अवेअरनेस देतो. आणि याच्यामुळे काय झालं की आमची दोन्ही मुलं, माझी मोठी मुलगी आणि हा, दोघे जण खूप शिस्तीत वाढलेले मुलं आहेत आणि त्याचा फायदा नक्कीच त्याला वायटीए जॉईन झाला आहे आता. आणि याच्यातून मी सगळ्या पालकांना एक मेसेज देऊ इच्छितो की जर तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला हे जे चॅलेंजेस घ्यायचे आहेत डिफेन्स सर्व्हिससाठी येण्यासाठी, जे काय अभ्यास म्हणा किंवा फिजिकल प्रिपरेशन, मेंटल प्रिपरेशन लागतं, तर हे नक्कीच उपयोग पडतं. आणि फॉर्च्युनेटली आमच्या घरामध्ये वातावरण पहिल्यापासून होतं. तर राहिला विषय की त्याला पुण्याला पाठवून हॉस्टेलमध्ये ठेवून पुन्हा जे काय हार्डवर्क करायची गरज पडणार होती त्याच्यासाठी आम्ही किती प्रोत्साहित केलं, तर जसं आदित्य आता सांगेलच, त्याच्या बहिणीनं खूप कॉन्ट्रीब्युशन दिलं याच्यामध्ये. तर हे सगळं एक सुंदर रीतीनं प्लॅन केलं होतं आम्ही आणि मला असं वाटत नव्हतं की ती एक्झाम क्रॅक करेल पहिल्याच अटेम्प्टमध्ये. आणि हे घडण्याचं कारण आता मला म्हणजे इतिहास जर बघितला तर जाणवतंय की त्याची शिस्त, त्याची स्वतःची तयारी, ह्याचा मोठा हातभार आहे. सो ऍज अ फादर सेड की त्यांना पण ही एक्झाम कठीण वाटायची. सो तू तर ती छानच क्रॅक केलीस. अगेन कॉंग्रॅच्युलेशन. व्हॉट आर द मेजर चॅलेंजेस, म्हणजे सगळ्यात मोठे तुझ्यासाठी काय असे चॅलेंजेस होते या पूर्ण प्रोसेसमध्ये 2 वर्ष? सर पहिलं तर एनडीए ही नॅशनल एक्झाम आहे सर आणि सर खूपच कॉम्पिटेटिव्ह आहे. तर ते अशी म्हणजे असं वाटतं की खूपच मोठं गोल आहे जो की खूप अवघड वाटते, बट इट्स नॉट ऍक्च्युली डिफिकल्ट. जर चांगलं प्रिपरेशन केलं कोणी बी क्रॅक करू शकते सर. आणि मी ह्याला कसं टॅकल केलं ते पण मी सांगेन. सर हे कसं आहे ना, हे एक वॉर सारखं आहे आणि टू विन अ वॉर यू हॅव टू प्लॅन. तर प्लॅनिंग मध्ये फर्स्ट आय डिवायडेड दी सब्जेक्ट्स, कुठं मी वीक आहे कुठं मी स्ट्रॉंग आहे ते मी चांगल्यापणाने डिवाइड करून मग मी माझ्या वीक सब्जेक्ट्सकडे जास्त फोकस टाकलं पहिला. आणि जसं एक्झाम जवळ आलं तसं मी प्रॅक्टिस करत गेलो. खूप खूप मॉक पेपर्स सॉल्व्ह केले मी. अराउंड 20 to 30 मॉक पेपर्स मी सॉल्व्ह केलेले. आणि सर म्हणजे आय गॉट युज टू इट. मग त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स पण बिल्ड झाला खूप. आणि सर माझा परफॉर्मन्स पण खूप चांगला गेला एनडीएच्या परीक्षेत. आणि सेम गोज फॉर SSB ॲज वेल सर. आदित्य हा 2 वर्ष वायटी मध्ये होता. वायटी मध्ये होता म्हटल्यावर लाईफ थोडी कठीण असणारच आहे. सिनियर्सनी पनिशमेंट दिल्या असतील भरपूर, किंवा मग प्रेशर असू द्या, अभ्यासाचं प्रेशर असू द्या, बाकीचं प्रेशर असू द्या. तर कधी असं त्यांनी शेअर केलं का प्रेशर तुमच्यासोबत, किंवा कधी अशा काही कंप्लेंट केल्या का? कंप्लेंट अशा कधीच आल्या नाही. आणि त्याचा स्वभाव लहानपणीपासून असा आहे की काही चॅलेंजेस त्याला आले तर तो स्वतः सॉल्व्ह करून नंतर आम्हाला सांगायचं. आणि हेच त्यानं वायटीएच्या 2 वर्षाच्या
जो काय त्याचा प्रवास झाला ते आम्हाला आता एक्झाम क्रॅक केल्यानंतर सांगितलं. त्यातला एक प्रसंग मी नक्कीच नमूद करतो इथं की मला 11वी झाल्यानंतर त्याचा फोन आला रात्री 12:30 वाजता. शक्यतो तो आम्हाला कधी असं ऑड वेळेस कधी फोन करत नाही. आम्हाला आश्चर्य वाटलं की त्याची तब्येत बिघडली का आणखी काही अनुचित घटना घडली. तर तो फोनवर रडत होता आणि 2 मिनिटं रडल्यानंतर त्यानं बोलायला चालू केलं. म्हणजे आम्ही त्याला बोलतं केलं आणि तो मला एक म्हणजे एकदम टचिंग मेसेज असा त्याने मला दिला की मला सरांनी हॉस्टेल इन्चार्ज बनवले, बटालियन अकॅडमिक कॅप्टन, आणि मी माझ्यासाठी आता किती वेळ देऊ, कारण एवढी भरपूर मुलं आहेत आणि त्यांचं पण मला बरं वाईट त्यांचं प्रिपरेशन मलाही थोडं लक्ष देखील दिलं पाहिजे आणि मी आता काय करू. तर मी एक 2 मिनिटं विचार केला, कारण मुलाला हे बरंच सिरियसली टच झालेलं दिसतंय आणि माझा मुलगा छोट्या छोट्या कारणासाठी कधी फोन करणार नाही. तर 2 मिनिटं विचार करून मी त्याला सांगितलं की तुला इन्स्टिट्यूटनी आणि तुझ्या सरांनी जबाबदारी दिली, याचा अर्थ यू आर कॅपेबल. आणि दुसरं म्हटलं की वेळेचाच जर प्रश्न आहे तर 24 तासातले तुझे स्वतःचे एक वेळ अलॉटमेंट करणं आणि दुसऱ्यांसाठी हे तू पहिला विभाजन कर म्हणतो. आणि त्याच्यातनं मग आणि तुला काही सबऑर्डिनेट्स तुझ्या अंडर कुणाला तू डेलिगेट करत असशील ते तू कर म्हटलं. म्हणजे मी बिझनेसमध्ये ती स्ट्रॅटेजी वापरतो, डेलिगेशन इज द बेस्ट स्ट्रॅटेजी. तर तू कर आणि छोटी जबाबदारी दिली ती तुला निभावायलाच पाहिजे, तू करायला लाग. आणि याच्यातनं फेल्युअर नावाचं काय झालंच तर इट इज ओनली अ लर्निंग, तर त्याला तू सामोरं जा. आणि देन ही सेड आय एम व्हेरी हॅपी आफ्टर टॉकिंग टू यू आणि सॉरी डोंट टेक दिस ॲज अ कंप्लेंट ऑर समथिंग, आय विल गो फॉर इट. आणि आज रिझल्ट दिसतोय. तर आय एम हॅपी टू शेअर दिस इन्सिडेंट. नाही, दॅट इज द रिझन आदित्य की तू महाराष्ट्रातनं पहिला आलास. मेंटली टफ असणं फार महत्वाचं आहे. इट्स व्हेरी इझी टू से नो. गिव्हअप करणं हे फार सोपं आहे. जे प्रॉब्लेम्स आहेत त्यावर काम करून जिंकणं हे तेवढं कठीण आहे. तर आपण पहिली जी स्टेप आहे जी भरपूर लोकांना कठीण जाते त्याबद्दल बोलूया. रिटर्न एक्झामिनेशनची तयारी तू कशी केली आणि तू बाकीच्या लोकांना काय सांगशील की यांचा माइंडसेट काय असायला पाहिजे रिटर्न एक्झामिनेशनचा. कारण की रिटर्न एक्झामिनेशन युपीएससी कंडक्ट करते, एवढे 10-12 सब्जेक्ट असतात. सो तू कशी टार्गेट केली? सर आता एनडीए ही जो परीक्षा आहे ते खूप डायव्हर्स आहे सर. त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्समध्ये पण चांगलं लागतंय, इंग्लिशमध्ये चांगलं लागतंय, फिजिक्स केमिस्ट्री चांगलं लागतंय, जीके पण म्हणजे जीकेचं नॉलेज पण पाहिजे त्याच्यासाठी. तर मग खूप अशी डायव्हर्सिफाईड एक्झाम आहे. आणि सर मी काय केलेलं, जो स्टार्टिंगचे डेज होते त्याच्यात मी नॉलेज घेत होतो. म्हणजे जेवढं माझ्याकडून जमेल तेवढं मी घेतलं सर नॉलेज. आणि मॅथमॅटिक्सच्या साईडला जर आलो तर प्रॅक्टिस खूप केलेली मी स्टार्टिंगमध्ये. आणि नंतर नंतर जसं परीक्षा जवळ आली तर मी प्रॅक्टिस जो जीकेच्या साईडचं प्रॅक्टिस आहे ते सुरू केलं मी. म्हणजे कसं एक युज टू होऊन जातोय विद्यार्थी. तुला कोणता चॅप्टर ते काय कठीण वाटायचं? मॅथमॅटिक्स भरपूर कठीण वाटायचं की दुसरा सेक्शन जो जनरल ॲबिलिटीचा सेक्शन आहे तो कठीण वाटायचा? सर मॅथमॅटिक्स तर माझ्या आवडीचा सब्जेक्ट आहे, तर मला त्याच्यात काही प्रॉब्लेम आला नाही आणि प्रॅक्टिस पण खूप केलेली मी, तर आवडायचं मला मॅथमॅटिक्स. बट सर जो गॅट सब्जेक्ट आहे त्याच्यात खूप जास्तच नॉलेज आहे आणि मला अजून भीती वाटते गॅटची की एवढं नॉलेज कसं गेन करायचं. म्हणजे तुम्ही जेवढं घेते ना कमीच वाटते, ते कधी फुलफिल होणार नाही, असा हा सब्जेक्ट आहे सर गॅटचा. मॅम, आदित्य तसा घरचा ऐकून एकच, मग कधी असं वाटलं नाही की आदित्यने वेगळं काहीतरी करावं? आदित्यनं काहीतरी वेगळं करावं आणि त्यानं काहीतरी आपलं स्वतःच स्थान निर्माण करावं हे होतच. परंतु इमोशनली आई म्हणून खूप म्हणजे आतून मला खूप भीती होती. बरंच बाजूचे म्हणजे आजूबाजूचे लोकही म्हणत होती एकुलता एक मुलगा आहे आणि तुम्ही एवढं म्हणजे मन मोठं करून किंवा तुमचं हे करून तुम्ही मुलग्याला डिफेन्स मध्ये घालता, मग तुम्हाला भीती नाही काय वाटत? आई म्हणून मला भीती वाटते. खरं तसं बघितलं तर त्याचं एक पॅशन म्हणून तो करतोय, तो त्याच्यात खूप आनंदी आहे आणि तो करणार ह्याची मला पूर्ण खात्री होती. ते पण म्हणजे दोन्हीचं हे करून मी मुलाच्या ह्याच्यासाठी मुलाच्या आवडीसाठी मी सगळं
मान्य केलं आणि त्याला म्हणजे मोठ्या धाडसाने मी त्याला या याच्यात परवानगी दिली असं म्हणू शकते मी. ऑन द व्हेरी सेम लाईन सर, मला तुम्हालाही प्रश्न विचारायचा वाटेल. ज्या लोकांना आयडिया नाही, सर इज अ व्हेरी एस्टॅब्लिश बिझनेसमॅन. सरांकडनं भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत भरपूर लोकांना. सर, इतका मोठा बिझनेस असताना कधी असं वाटतं नाही की एकुलता एक मुलगा आहे, आपला एम्पायर पुढे घेऊन जाईल? वाय यू वॉन्टेड हिम टू बी इन अ पोझिशन जिथे लाईफ इज नॉट गोइंग टू बी इझी, सोपी नसणारी लाईफ, फार चॅलेंजिंग लाईफ आहे. तर कधी असं वाटतं नाही की हा असायला पाहिजे त्याजवळच? सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगतो, आय एम फाउंडर ऑफ सासा ग्रुप ऑफ कंपनीज. आमचे 4 बिझनेस युनिट आहेत आणि व्हेरी डायव्हर्सिफाईड. आम्ही एन्व्हायरमेंटमध्ये काम करतो, मॅन्युफॅक्चरिंग, सॉफ्टवेअर डिझाईन सॉफ्टवेअरमध्ये आणि ऑटोमेशन. प्लस मी एक एनजीओ पण चालवतो जी युनिक आहे, ट्री अँब्युलन्स फाउंडेशन. आणि हा सगळा व्याप घडवायला मला 25 वर्षे लागली. तर कुठल्याही पालकांची अपेक्षा असते की मुलं हाताखाली येतील आणि पुन्हा एक दिवस ते आपली लिगॅसी पुढे घेऊन जातील. मी ह्या अपेक्षेनं राहिलो. पण जेव्हा आमच्या मुलांचा कल बघितला की माझ्या मुलगीला कॉर्पोरेट सेक्टरमध्ये करिअर करायचं होतं, मुलाला आता डिफेन्समध्ये करिअर करायचं होतं, तर मी त्यांना कन्व्हिन्स करू शकलो असतं की माझ्या बिझनेसकडे तुम्ही वळा आणि तुम्ही कंटिन्यू करा. पण आमच्या घरामध्ये एक असं वातावरण आहे, आम्ही फ्रीडम देतो. जसं आदित्यच्या आईनं आता सांगितलं की त्यांच्या पॅशननं जे काय घडतं, त्यांच्या आवडीनं जे घडतं, तेच आम्ही दोन्ही मुलांना मी परवानगी देतो किंवा त्यांना ते एन्व्हायरमेंट उभं करून देतो. तर मी माझ्या मनावरती दगड ठेवून निर्णय घेतला की त्यांचं करिअर माझ्या बिझनेसपेक्षा मोठा इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून त्यांना मी, परवानगीचा विषय नव्हता, त्यांना मी सपोर्ट केला. आणि अशा पद्धतीनं मग तेही मोठे होत आहेत, त्याचा मला आनंद. इट इज क्वाईट एव्हिडंट की काफी ज्यादा सपोर्ट मिळाला आदित्य. घरात का भरपूर सपोर्ट भेटला तुला? सगळ्यात जास्त सपोर्ट कोणाचा होता, आईचा होता की वडिलांचा? सर, सगळ्यात म्हणजे सपोर्ट तर आई वडिलांनी केलेलंच, बट सर याचा मागे खूप मोठा हात होता माझ्या बहिणीचा सर. बिकॉज जेव्हा 9वी मध्ये आलो मी, तेव्हा मला आयडिया नव्हतं की पुढे जाऊन काय करायचंय. तेव्हा माझी बहीण प्रिपेअर करत होती सीडीएस साठी आणि माझे भाऊ पण होते जो इंडियासाठी प्रिपेअर करत होते. आणि माझी बहीण अशी खूप मोटिवेटेड होती फोर्सेस जॉईन करायला. तर ती पण मला म्हणायची तू वेगळं काहीतरी कर आदित्य, तू म्हणजे 9 to 5 करूच नको, वेगळं काहीतरी कर आयुष्यात. आणि म्हणायची डिफेन्स सारख्या फील्डमध्ये जा, तू स्पोर्ट्समध्ये पण चांगला आहे, ऍडव्हेंचरस पण आहे आणि तुला आवडेल पण. आणि मी ते कन्सिडर केलो आणि मी ह्या अकॅडमीत आलो. अकॅडमीमध्ये पण सर माझ्या स्टडीमध्ये खूप खूप सर मी सांगू शकणार नाही की किती मदत केली. बिकॉज शी इज ऑल्सो अकॅडमिकली गुड. आणि जिथं मी अडकत होतो तिथं ती मला राईट गायडन्स द्यायची आणि त्याच्यामुळं मी आज एवढं पुढे आलोय, एवढी चांगली रँक आली, त्याच्या मागे माझी बहीणच आहे सर. राईट. इंटरव्ह्यू चालू व्हायच्या आधी आपण जेव्हा बोलत, यू मेन्शन युअर बटालियन. तर काय असतं नेमकं बटालियन, म्हणजे नेमकं काय असतं, तुझी कोणती होती आणि व्हॉट आर युअर इमोशन्स फॉर युअर बटालियन? सर बटालियन म्हणजे एक वेगळी फॅमिलीच झाली सर. आता मी चेन्नईवरून आलोय, तर आय वॉज अ लिटल बिट स्केप्टिकल की पुण्यामध्ये कसं राहील मी, मित्र वगैरे बनवणार की नाही. बट जेव्हा हंटर्स मध्ये आलो मला असं काहीच नाही वाटलं सर. इट वॉज अ सेकंड होम फॉर मी. आणि सर जो माझी बटालियन आहे हंटर्स बटालियन, सर मी रेस्पॉन्सिबिलिटीज घेतले आणि मला खूप खूप एक्सपिरियन्सेस भेटले सर ह्या बटालियन मधून. मला खूप मित्र भेटले, जो आम्ही कांड वगैरे सोबत करायचो आणि रगडा पण सोबत खायचो आम्ही. तर ते सगळं होतं. अभ्यासात पण आम्ही एकमेकाला ढकलायचो की यार पुश कर, आपल्याला बटालियनला वर न्यायचंय अभ्यासात. इंटर बटालियन आमचं थोडासा कॉम्पिटिशन वगैरे पण होतं. तर म्हणजे ते मोमेंट्स आठवले ना सर की असं वाटतं आपण कुठून कुठं आलोय. आय स्टील रिमेंबर दॅट डे. स्पेशली तुम्हाला सांगावं वाटतं, याचं रिकमेंडेशन आला आणि याच्या पूर्ण ज्युनियर्सनी भरपूर मोठा जल्लोष इथे केला होता. ठीक आहे, आता ते पार्टीची वाट बघायला तुला ती द्यावी लागेल. ओके, तू जस्ट मेन्शन केलं की तुला रगडा वगैरे भेटायचा. सो कधी कंटाळा नाही आला, उगाच पनिशमेंट खाणं वगैरे या सगळ्या गोष्टींचा कधी कंटाळा आला? डू यू फील इट इज इम्पॉर्टंट? सर रगड्याचा तर कंटाळा आला नाही सर. आणि मला काही वाटलं नाही, बिकॉज डिफेन्स असं फील्ड आहे जिथं डिसिप्लिनची गरज आहे आणि डिसिप्लिन ठेवायला सर रगडा इज दी ओनली ऑप्शन.
रगड्याशिवाय डिसिप्लिन मेंटेन होणार नाही, सोपी गोष्ट नाही ती. तर सर मला काही प्रॉब्लेम आले नाही. आणि सर रगडा इज ऍक्च्युली व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज डिसिप्लिन जर मेंटेन झाली नाही, हे जो फोर्सेस सारखे ऑर्गनायझेशन आहे ते टिकणारच नाही सर. सो रगडा इज अ क्रुशियल पार्ट इन सच अन ऑर्गनायझेशन सर. ओके, याचा काही एसएसबी ला फायदा झाला तुला? अँड हाऊ डिड यू प्रिपेअर फॉर एसएसबी? कारण की लेखी तर तू सांगितलंस की तू अभ्यासात चांगला होतास, त्यामुळे लेखीचे स्कोर्स तुझे चांगले येणार, ते आणखी एफर्ट्स टाकले ते आणखी चांगले आले. एसएसबी बद्दल तर युजली आपल्याला काही आयडिया नसतेच, तर मग हाऊ डिड यू प्रिपेअर फॉर एसएसबी ओव्हरऑल, आणि या रगड्याचा काही फायदा आला? येस सर. तर सर रगड्यामध्ये कसं होतं ना, असं वाटायचं की अरे यार कशाला रगडा खात आहे, कशाला, म्हणजे वाय शुड वी हॅव टू डील विथ दिस, असं वाटायचं खूप. पण जर सहन केलं सर तर मग माणूस मेंटली स्ट्रॉंग बनतो, आणि ते मेंटल स्ट्रेंथ सर एसएसबीत कामात येतं. कारण की तिथे खूप सारे चॅलेंजेस येतात. ते जीटीओ वगैरे जो असतो तो तुम्हाला डायरेक्ट म्हणतोय कमांडर युअर नॉट अ गुड, युअर नॉट कमांडिंग वेल, ऑर युअर आयडियाज आर नॉट वर्किंग. प्रेशर टाकतात. इंटरव्ह्यू मध्ये पण सर त्यांनी खूप अवघड प्रश्न विचारतात की कशाला, म्हणजे कशाला यायचे डिफेन्स मध्ये, तुला गरज नाही, तू दुसरीकडे जाऊन काम कर, डायरेक्ट म्हणायचे सर. तर त्यावेळेस ना कंट्रोल करायला मेंटल स्ट्रेंथ लागते सर, आणि मेंटल स्ट्रेंथ माझ्याकडे रगड्यामधून आलं सर माझ्यामध्ये. ऑलराईट. सो पहिले मला तुला परत एकदा प्रश्न विचारायचा वाटेल की समजा आता जे मुलं आता 10वी नंतर एनडीचं स्वप्न बघताय, त्यांचा माइंडसेट काय असायला पाहिजे? सर पहिला तर त्यांना एक नॉलेज असायला पाहिजे सर, डिफेन्स मध्ये काय डील करत आहेत ते. आता डिफेन्स ही खूप अवघड फील्ड आहे सर. त्याच्यात मेंटल स्ट्रेस खूप येतं, आणि यू हॅव टू डील विथ लॉट ऑफ पीपल, लॉट ऑफ प्रॉब्लेम्स विल कम, आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. तर ते एक्सपेक्ट करून घ्यायला पाहिजे. आता जो 10वीत मुलं आहेत ते हे एक्सपेक्ट करतात की त्यांना ऍडव्हेंचर भेटेल, त्यांना म्हणजे चांगली लाईफस्टाईल भेटेल, आज जाऊन ऑनर भेटेल, ते तर आहेच, बट तुम्हाला काम पण तसं करावं लागेल. यू हॅव टू डील विथ द प्रॉब्लेम्स दॅट डिफेन्स हॅज गॉट. तर ते एक्सपेक्ट करून जर आले, देन आय एम शुअर दे विल परफॉर्म वेल अँड क्लिअर द एक्झाम. सेम लाईन मध्ये सर, परत ही जी परीक्षा असते ही खरं तर मुलांची नसते, हे पालकांना कळणं फार महत्वाचं आहे. आपण स्वप्न तर बघतोय एनडीएचे, पण त्याची डिफिकल्टी जशी आदित्यने सांगितली, वी आर सपोज टू अंडरस्टँड की या डिफेन्स प्रोसेसला काय पाहिजे, तसं या एक्झामलाही काय पाहिजे हे कळणं फार महत्वाचं असतं. आदित्यच्या केसमध्ये बोलायचं झालं तर अगेन 8,08,812 हा जो रेशो असतो हा मेंटेन करणं फार कठीण असतं. तर यामुळे भरपूर लोकांचे लक्ष विचलित होणं इट्स क्वाईट नॉर्मल. मुलांची तर ही एक्झाम आहेच, पण ही परीक्षा तेवढी पालकांची आहे. मला या बोलण्यावरून आज रिअलाइज झालं की यू आर अ व्हेरी सपोर्टिव्ह पेरेंट. ठीक आहे, तुम्हीच फॅमिली त्याच्या पाठीशी उभे होतात म्हणून त्यांनी ते करून दाखवलं. पण तुम्हाला आजकालचे जेवढे पण पेरेंट्स आहेत आणि मुलं आहेत, यांना काय सांगावं असं वाटतं? जसं तुम्ही म्हणाला की ते जे वय असतं 10वी नंतरचं, ते 2 गोष्टी, एक तर चंचल वय, दुसरं त्यांना करिअरचे चॉईसेस पण खूप असतात. आणि अशा वेळी त्यांना त्यांच्या मनातले विचार ओळखून जर तुम्ही त्यांना गायडन्स दिला आणि ते एका राईट पाथवरती राहू शकतो, तर आमच्या घरी आम्ही ते केलं. बालकांसाठी काय सांगायचं? पालकांसाठी मी नक्कीच सांगेन की मुलांचं टॅलेंट ओळखा, त्यांच्या गरजा ओळखा, त्यांना पुढं काय व्हायचं आहे, करिअरमध्ये काय घडायचं आहे ते ओळखा, आणि तुम्ही त्यांना सपोर्ट करा. कारण तुमचे जे काय करिअर्स आहेत, तुमचे जे काय आयडिया आहेत त्यांच्यावर लादू नका. नाहीतर काय होईल की उद्या इन केस काय फेल्युअर घडलं तर द एंटायर ब्लेम गेम इज ऑन द सोसायटी ऑर ऑन द फॅमिली. तर ते आमच्या बाबतीत कधीही आम्हाला करून द्यायचं नव्हतं. आणि हाच मेसेज मी पालकांना देऊ इच्छितो की आजकाल चॉईसेस खूप आहेत आणि तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांना सपोर्ट करा. ओके, तर सर लेट्स मूव टुवर्ड्स द एंड ऑफ दिस इंटरव्ह्यू नाउ. मुलांनी काय करायला पाहिजे ते तर आपल्याला थोडंफार आयडिया आलीच आहे आदित्यच्या बोलण्यामधनं. तुम्हाला जे मुलं आता ही एक्झाम देत आहे, ही एक्झाम सोपी नाही. इट्स अ चॅलेंज फॉर स्टुडंट्स ॲज वेल, आणि त्यांच्या आई वडिलांची ही खरी तर परीक्षा असते. कारण की 2 वर्ष मुलगा अभ्यास करतो, तो मुलगा किती अभ्यास करतो हे पालकांना जाणून घ्यायचं असतं, त्यामुळे त्यांची ही परीक्षा असते. या सर्व पालकांना तुमचं काय ओपिनियन असेल की तुम्ही ही कशी गोष्ट मॅनेज केली, आणि पालकांचा माइंडसेट काय असायला इन दिस 2 years? ओके, सो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आता आम्ही आदित्यच्या बाबतीत कसं बघितलं हे सांगतो, सो दॅट पालकांना त्यातून एक इनडायरेक्ट मेसेज आहे.
की फर्स्ट ऑफ ऑल आपल्या पाल्यामध्ये काय गुण आहेत, त्याला काय पुढे घडायचं आहे हे तुम्ही ओळखा पहिला. आणि करिअरचे चॉईसेस पण खूप अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही मॅपिंग करून त्यांना जर गायडन्स दिला तर ते एक चांगलं करिअर पाथ लगेच डेव्हलप करू शकतील. दुसरा भाग असा आहे की त्यांना जर चॅलेंजिंग एन्व्हायरमेंट टाकायचं आहे तर तुमचा पहिल्यांदा पालकावरती म्हणजे पाल्यावरती विश्वास पाहिजे की हा करू शकतो. आणि मग पुढे गेल्यानंतर जे काही चॅलेंजेस येतील तो फेस करताना तुम्ही कंटिन्युअस सपोर्ट तुमचा पाहिजे. त्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या. आणि आमच्या घरामध्ये आम्ही हेच फॉलो केलं आणि त्याच्यामुळं आदित्य घडू शकला. ओके. सो आय वुड लाईक टू थँक यू ऑल फॉर बिंग हिअर. खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि टाइम स्पेसिफिकली तुम्ही इथे दिलात. आता एन्जॉय करा, कारण की येस. इट्स अ व्हेरी बिग अचिव्हमेंट. आणि स्पेसिफिकली थँक्स टू यू आदित्य, कारण की तुझ्यामुळे मी ऍज अ शिक्षक म्हणून आज सॅटिस्फाईड आहे, ही ऍज अ फादर आणि मॅम ऍज अ आई म्हणून सॅटिस्फाईड आहे. अशीच भरपूर प्रगती करत राहा. लाईफ आता सुरू झाली आहे, ठीक आहे, बिकॉज यू गॉट रिकमेंडेड फॉर इंडियन नेव्ही. म्हणजे इंडियन नेव्हीसाठी तो रिकमेंड झालाय की बाबा त्यांनी तुला रिकमेंड केलं का ऑफिसर बनू शकतो. ट्रेनिंग तुझी कम्प्लीट नाही झाली, ट्रेनिंग आता सुरू होणार आहे. गो टू INA, भरपूर मेहनत कर, भरपूर मेडल्स आण आणि आमच्या सर्वांना परत एक अपॉर्च्युनिटी दे जिथे आम्ही एकत्र सेलिब्रेट करू शकतो. येस सर. I would like to thank you again and thank you all for watching this video.